नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट, नोटरी आणि मेडिएटर आहे. मी आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. आजचा व्हिडिओचा विषय आहे म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्स. तर आपण बघतो आहे की आता सध्या डायव्होर्सचे प्रमाणे थोडंसं वाढलेलं आहे आणि डायव्होर्सचे जेव्हा केसेस दाखल होतात तर कधीकधी बरेचसे केसेस हे कंटेस्टेड असतात आणि ते केस चालतच राहतात. पण बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं की ते म्युच्युअल कन्सेंटमध्ये कन्वर्ट करतात किंवा म्युच्युअल कन्सेंटचा डायव्होर्स त्यांना फाईल करायचा असतो किंवा म्युच्युअल कन्सेंटनी ते डायव्होर्स घ्यायला तयार होतात. तर अशा वेळेस त्यांना माहिती नसते बऱ्याचदा की म्युच्युअल कन्सेंटचा डायव्होर्स कधी घेऊ शकतो किंवा कोर्टामध्ये केस चालू असताना आपण एखादी डिवोर्सची केस केली बायकोच्या विरुद्ध आणि त्याच्यानंतर जेव्हा म्युच्युअलला आपण येतो तेव्हा काय माहिती आहे. तर या संदर्भात मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि बऱ्याचदा ही माहिती वकिलांना, ज्युनियर वकिलांना पण नसती आणि पक्षकारांना पण नसती. त्यामुळं आणि सगळे जे नागरिक आहेत जे अवेअरनेससाठी त्यांना गरजेचं आहे माहिती असणं, त्यांच्यासाठी पण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. तर बघा, म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्सचं असं आहे की कायद्याने असं सांगितलं आहे की 18 महिने त्यांचं सेपरेशन पाहिजे. म्हणजे 18 महिन्यानंतर म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्स होऊ शकतो. कोर्ट त्याच्यामध्ये ऑर्डर करतं. आता सध्या आम्ही जेव्हा म्युच्युअल कन्सेंटचं डायव्होर्सने फाईल करतो तेव्हा मेहरबान कोर्ट फक्त हेच बघतं, जज हेच बघतात की 18 महिने त्यांचं सेपरेशन आहे का. तर कायदा काय सांगतो, हिंदू विवाह कायदा 1955 याच्याप्रमाणे कलम 13B हे 13B हे जे कलम आहे म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्ससाठी आहे, ते कलम असं सांगतं की 1 वर्ष सेपरेशन पाहिजे नवरा बायकोमध्ये आणि 6 महिने केस पेंडिंग पाहिजे. मग जेव्हा दोघांमध्ये 1 वर्ष सेपरेशन असतं आणि 6 महिने केस पेंडिंग असती तेव्हा तुम्ही कोर्टाला सांगू शकता की सगळा कंप्लायन्स झालेला आहे आणि हे म्युच्युअल कन्सेंटची ऑर्डर करा. जेव्हा तुम्ही कोर्टाला सांगता तेव्हा पण कोर्ट हेच बघतं की 1 वर्ष ह्यांच्यामध्ये सेपरेशन आहे का, लग्न झाल्यानंतर 1 वर्ष झालेलं आहे का, 1 वर्ष सेपरेशन आहे का आणि 6 महिने केस पेंडिंग आहे का. मग त्याच्यानंतरच कोर्ट ऑर्डर करतो. आता दुसरं म्हणजे की हे लिमिटेशन पिरियड झाला की जे 1 वर्ष सेपरेशन, 6 महिने पेंडिंग केस पेंडिंग बिफोर द कोर्ट. तर हा जो पिरियड आहे हा पिरियड तुम्ही वेव ऑफ पण करू शकता किंवा कूल ऑफ पण करू शकता. वेव ऑफ किंवा कूल ऑफ म्हणजे काय की हा पिरियड तुम्ही कमी करू शकता की समजा 6 महिने आहे आणि तो पिरियड तुम्ही कमी करू शकता. तेव्हा का कमी करण्याची काही कारणं आहेत की का कमी करायचं, त्याला जस्ट अँड रिजनेबल कॉज पाहिजे. की समजा आता एक नवरा आणि बायको आणि त्यांनी म्युच्युअल कन्सेंटनी केस दाखल केली, त्यांचं 1 वर्ष सेपरेशन आहे, पण हा 6 महिन्याचा जो पिरियड आहे हा 6 महिन्याचा पिरियड त्यांना वेव ऑफ करायचा आहे. तर मग ह्याच्यासाठी एक अट आहे की त्या दोघांमध्ये जे काही ठरलेले टर्म्स अँड कंडिशन ते कंप्लायन्स त्यांचं होणं गरजेचं आहे. कारण तसं ॲफिडेविट आपल्याला कोर्टाला देणं गरजेचं आहे, ते द्यावं लागतं. कंप्लायन्स म्हणजे काय की समजा आता नवरा आणि बायकोमध्ये असं ठरलं आहे की नवऱ्यानी लमसम अमाऊंट मेंटेनन्स 25 लाख बायकोला द्यायचा आहे, मुलाचा ताबा बायकोकडे राहणार आहे आणि बायकोचं सगळं सोनं बिनं नवरा देणार आहे आणि मग हे जे टर्म्स अँड